आमदार निलेश राणे पुढील 25 वर्ष आमदार राहतील असा विश्वास शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामंत यांनी व्यक्त केलाय. पाहूया काय म्हणाले दत्ता सामंत. सर्व मान्यवर मंडळी आमचे प्रवास आहे. आज जत्रेचा उत्सव आहे. तुम्हाला सांगायला आनंद होतो की श्रावण झाला या कार्यक्रमाला या घोंगराईच्या मंदिरामध्ये मी निलेशजी साहेबांना सांगितलं होतं की तुम्ही या मतदारसंघाचे 2024 आमदार होणार आणि आम्ही मनापासून श्रद्धेने आम्ही घोंगरेवासी सर्व देवीची आराधना करतो, सेवा करतो आणि या मंदिरामध्ये एखादं वाक्य मनापासून म्हटल्यानंतर देवी त्याला आशीर्वाद दिल्याशिवाय राहत नाही आणि त्याचा एक भाग म्हणून निलेशजी राणे आमदार झाले. मी आजच्या कार्यक्रमाला निलेशजींना बोलवलं पण नव्हतं, पण बघा देवीचं पण एक कुठेतरी आपलं काय नातं असतं. पण आज विश्व संदर्भात आपण ते बांगलादेशाच्या देश जे अत्याचार झालाय त्या संदर्भात हिंदू जनजागृती मोर्चा होता मोर्चाला निलेश साहेब आपण सिंधुदुर्गात आहे आणि मी सहज म्हणालो की आजच आमची यात्रा आहे. म्हणजे योगायोग कसा एक ठरवून नाही आहे. तर ते साहेब बोलले की तुम्ही येतोय रात्री जत्रेला आणि त्याप्रमाणे या ठिकाणी आले. आम्ही जास्त वेळ येतो, मला माहिती आहे की राणे साहेबांचं आमच्या घुमडेगाववरती गाव छोटंच आहे, पण या गावावरती सिंधुदुर्गामध्ये सर्वात जास्त प्रेम राणे कुटुंबियांच्या घुमडेगाववरती घुमडेगावावरती आणि आम्ही 1990 सालापासून आतापर्यंत समाजकार्य किंवा जी काय लोक सेवा करतात ते राणे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जरी कुठल्याही पक्षात गेलो तरी धनवान्य राणे साहेब जे सांगतील त्याचप्रमाणे आम्ही त्याचं सेवा आतापर्यंत करतो. काही पुढे करू निलेशजी राणे तर राणे साहेबांचे सुपुत्र आहे. मला माहिती आहे की येत्या 5 वर्षामध्ये ते आपल्या भागामध्ये किती विकास करू शकतात, किती निधी आणू शकतात. कारण मंत्रालयामध्ये त्यांनी ड्रीम टाकत असताना त्याला कधी काय किंवा ओळख सांगावी लागत नाही. एक राण्याचं वैशिष्ट्य आहे ते ज्या ठिकाणी जातील त्या ठिकाणी अधिकारी त्यांच्या फाईलवरती न बघता सही करतो. एवढं त्यांनी आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये देशामध्ये मिळवलेलं आहे आणि त्याचाच भाग पुढच्या 5 वर्षाला आपल्याला पाहायला मिळेल. मी निलेश साहेबांना आई बोलायची प्रार्थना करून त्याला दीर्घायुष्य उत्तम आरोग्य लावेल. या पुढच्या त्याच्या भविष्यात 5 वर्ष मानणार नाही, पुढचे 25 वर्ष या त्यांना नेतृत्व करण्यासाठी याहीपेक्षा भरपूर मताधिक्याने त्यांना यामध्ये यश मिळावं. त्यांना या मतदारसंघामध्ये पुनःशत्रू राहता कामा नये, आपलीय राहता नये, परकीय राहता कामा नये. एक अजातशत्रू म्हणून ते त्याकडे सर्व देवदेवतांनी त्यांचं संरक्षण करावं आणि खरोखरच एक वेगळं व्यक्तिमत्व आहे की निलेश साहेबांना जेव्हा तुम्ही जवळून बघा. कारण आपल्या कोकणाची म्हण आहे, संत तुकाराम महाराजांनी सांगितलंय की बनताच्या अनेक काटे राजा अमृताचे कडे काटे. म्हणजे बनत जेव्हा बाहेरून काटेरे वाटतो त्याला पण फोडल्यानंतर आज अमृताचं साठ असतं भरलेलं असं संत म्हणताय. तसेच आमचे आमदार ते पुराणाचे असेच आहे. बाहेरून बघताना जो त्याच्याकडे बघितल्यानंतर वाटतंय अरे आपण आजमध्ये बघितल्यानंतर अमृतच तुम्हाला मिळेल, दुसरं काही मिळणार नाही. निर्मळ मनाचा आमदार आपल्याला मिळालेला आहे. मी आज बरोबर तुमचं अगदी बरोबर असतं ते भाषण ऐकलं. मी आजही गोष्टी प्रत्येकाला सांगतोय की आज तुम्ही हिंदू जागृतीवरती जे तुम्ही आज मनोबल तुमचं व्यक्त केलं, मनापासून केलं आणि जे विचार मांडले तर मला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंची आठवण आली. कारण असे परखड विचार आमचे भाऊ सामंत कधी कोणाला बरे म्हणत नाही. म्हणजे प्रश्न होतो कोण काय बोलला तर थोडीतरी क्युरी करतात. तर आज माझ्या गाडीत होते ते मला ते सर्वात अतिशय सुंदर मुद्दे महाराष्ट्रातले जवळचे प्रश्न कोण पिढीचे आज निलेश साहेबांनी अतिशय चांगले मांडले. आता त्यांनी सांगितलं म्हणजे बरोबर चांगले म्हणतात त्यावेळी पुण्यात तुम्हाला आई